जेव्हा वर्कआउट करतो, तुम्हाला 10 वेळेस सांगितलं वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग करीत नाही, त्याचा हा परिणाम केली त्या स्ट्रेचिंग हा फंडा आहे. कारण मसल जाम होती, मसल जाम झाली कमीत कमी 2 ते 3 दिवस पेन होत त्याचा, तुम्ही काही करा त्याचं. त्याच्यामुळे म्हणलो स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. मग आता काय करायला मग चढता आलं का? आता वाजले 4:30, तर आता परत हॉस्पिटलला जाऊन येऊ आता आणि त्याच्यानंतर आपण ग्राउंडकडे जाऊ. पहिले आपण कॉफी पिऊन घेऊ. कॉफी लवकर होण्यासाठी प्लेटमध्ये घेतली आपण. तर चला जाऊन येऊ, मग आपल्या ग्राउंडकडे निघू. चला त्यानंतर आपण आता चला ग्राउंडकडे निघू आपण. परत जायला लागणार हे 2-3 दिवसापासून परेशानी चालते आता. चला आता ग्राउंडकडे निघू. ते सकाळ सकाळ आले बघा. चल 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 चला चला. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 153वा दिवस आहे. तर आता आपण थोडं हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, सकाळी जाऊन आलो. तर आता आलो ग्राउंडकडे आपण. तर 2-3 दिवसापासून थोडंसं खाण्यामध्ये मागं पुढंच होऊ राहिलं, कारण की घरी कोणीच नाही, त्याच्यामुळं काय खाण्याची सोयच लागत नाही. तर चला 1-2 दिवस अजून ॲडजस्ट होईल. असं पण आपण थोडंसं लाईट वर्कआउट करू राहिलो. तर साफ केलं ना सगळं, तेव्हा पूर्ण बाबळी ते साफ केलं. इथलच्या पूर्ण ओपन प्लेस झालं बघा. बरं झालं इथं गड्डा बिड्डा काही खणलं नाही. इकडच्या बाबळी काढल्या बघा, मस्त होऊन गेलं. नाही तर पहिली इथं गड्डा मारलं होतं, फुकटचा गड्डा मारलं होतं. तर इकडच्या बाबळी त्या सगळ्या चट काढून टाकलं, मस्त होऊन गेलं. आता वरचे गवत आपल्याला काढून टाकणं लागेल, जेणेकरून पावसाळ्यात वाढणार नाही. पावसाळ्यात वाढले ना मग ते अवघड असतं, मग बसाय उठायला आपल्याला हे होतं. आता बघा थोडंसं मोकळे, इथून एवढा स्पेस भेटला बघा, इथून एवढं मोठं ग्राउंड भेटलं आपल्याला. आता हे पण थोडं साफ केलं आणि इथून तिथपर्यंत मोठं ग्राउंड होऊन जातं. तर चला आता आपण आलो. करण नाही आला अजून, करणला कॉल करणं लागेल. चला आता वॉर्मअपची तयारी करू आणि आजचा वर्कआउट काय ते आज बघू. तर चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर करण आला, पाणी आणायला गेलता करण, तेव्हा आला करण तिकडं. तर चला वॉर्मअप कंप्लीट. तर आता आपण काय करू, जॉगिंगला जाऊ वरती. तर चला. ते अंग चढायला होत आहे. तर आपण रनिंगच्या आधी किंवा कोणता वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करतो, तर वॉर्मअप न केल्याचे परिणाम पाय इकडं कळलं ना. आता कर काय होत नाही.
इंजुरी नाही झाली ते मसल पेन असते कर स्ट्रेचिंग कर काय होत नाही त्याला. तर चला आता वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. यार पाणी चालू झालं भाऊ इकडून तर ठीक आहे. तर चला सगळं साफ केलं बघा. पावसाळ्यात तर सगळं साफ करून टाकते काही सगळं नाही सगळं बाबळी बिबळीचं. चले तर चला वर निघू आता आपण. वरती पुरी भिंत साफ केलेली आहे. कधी लक्षात ठेवा नवीन नवीन जे असले हे लपडे सगळे नवीन पोराला होते. ह्याच कारणामुळं लोक 2-3 दिवस येते रनिंग नंतर सोडून देते. पाय दुख हात दुख हा फंडा असतो. त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही जिम करा नाही तर वर्कआउट करा नाही तर कोणते पण काही करा कोणता स्पोर्ट्स खेळा. कसं आहे पहिले स्टार्टिंगला वॉर्मअप सगळ्यात मेन असतो. वॉर्मअप केलं तर आपल्या पूर्ण बॉडीचे पार्ट एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते. ॲक्टिव्ह झाले त्याच्यानं आपण किती पळलो नाही तर काही झालं ना तर एक सहन होऊन जातं. कारण की आपण काय करतो नुसतं हातपाय आले ते पोरं आलं की रनिंगला चालू करते ठीक आहे. रनिंग झाल्यानंतर मसल टाईट होती आणि मसल टाईट झाली ना तर मसलला काय करणं लागतं रिलॅक्स करणं लागतं. तर मसलला रिलॅक्स केलं तर काय होतं आपली जे टाईट झालेलं असं मसल आहे ते रिलॅक्स होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला इंजुरी काही होत नाही. पोरं काय करते जसे रनिंग करते थोडंफार हातपाय हलवले नाही हलवले डायरेक्ट मग घरी चालले जायचे. मसल टाईटची टाईट राहते. काल सीन तोच झाला. काल आला स्कॉट मारली वाटते आणि मग स्ट्रेचिंग केलीच नाही डायरेक्ट घरी गेला. मसल टाईट राहते ना रात्रभर मग टाईट होऊन गेली ती पूर्ण. त्याच्यामुळं हे होतं. तर आपण स्क्वॉट्स मारले होते काल वर्कआउट. तर आपण स्ट्रेचिंग केली त्यानंतर आपण सगळ्यात मेन सांगतो रोल एक्सरसाइज करायची. रोल तर करीत नाही त्यातनं स्ट्रेचिंग करीत नाही तर पाय दाबून घेत नाही. हे फांडे असते. तुम्ही जर स्ट्रेचिंगचे आणि वॉर्मअपचे तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो स्ट्रेचिंग वर्कआउट कमी करा पण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट असते. तीच तुमची लाईफ कंटिन्यू वाढवती. म्हणजे तुमची वर्कआउटची लाईफ कंटिन्यू वर्कआउट करू शकते. आणि तुम्ही स्ट्रेचिंग आणि हे केलं नाही तर तुम्हाला वर्कआउट जास्त दिवस करणार नाही तुम्ही. हे फंडा आहे आणि मेजर इंजुरी होऊन जाईल तुम्हाला. तर चला वर आलो आपण. करण आला वा आता एकदम मोकळं वाटर आलो टोटल. चारी बाजूच व्ह्यू बघा. ती भिंत असे झिगझॅग आहे. इथून आज जायचं इथून अशी आहे इथून परत तशी तिकडं आत बाहेर गेलेली परत तिकडून तशी तिकडे गेलेली. सीन बघा आज का भारी. चला जॉगिंगला चालू करू. पुढे आपले 2 किलोमीटर जॉगिंग झाली कंप्लीट. आपण ज्याच टायमात स्लो गेलो तर याच टायमात स्पीड पकडली. तर आपल्या संग यांनी पण जॉगिंग केली. तर चला कधी पण लक्षात ठेवा स्पीड एकदम कॉन्स्टंट ठेवायची. ज्याच टायमाला पूर्ण स्लोच होती आपली याच्या टायमात पूर्ण फास्टच होती. कारण एकदा सुरुवात केली तर तशीच सुरुवात करायची एंडपर्यंत. तर
आपल्या इथं रस्ता खराब आहे, कारण की आपल्याला इथं सवय आहे, त्याच्यामुळे खालीवर आहे रस्ता. तुम्हाला दाखवलं होतं, या अशा टाईपचा रस्ता आहे बघा मुरुमचा. तर त्याने काय होतं, पाय मुचकायची शक्यता असते, कारण की आपण पहिल्यापासून भिंती पळतो म्हणून आपल्या सवय. ते नाही तर नवीन पोराला पळता येत नाही याच्यावर. आणि कधी पण रस्ता खराब असला तर काय करायचं, स्लो घ्यायची रनिंग कधी पण. आणि एक गोष्ट भ्रम डोक्यातून काढून टाका की आपलं जोळ्यात पळल्याने स्टॅमिना वाढतो म्हणून. ते रॉंग गोष्ट आहे. कधी पण स्लो चालल्याने पळल्यानेच स्टॅमिना वाढतो, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. चला आता आपण करणार आहे थोडं स्प्रिंट वर्कआउट. स्प्रिंट म्हणजे फक्त पाय खोलायचे आता आज आपल्याला, कारण की आपण स्कॉट वर्कआउट काल केलता, पाय जाम होते याचे, तर हाईट जाम. पाय खोलू आता. पाय कसं करायची, ही आपल्या इथं स्लूप आहे बघा, पहिले खराब होता आता ओके झाला बघा. असं वरती चढ आहे. काय करू, ते खालचा पॉईंट आहे तो, तिथून स्टार्ट करायचं, इथून असं वरती चढायचं, इथून वरपर्यंत. इथून स्लो आहे म्हणजे ताकद नाही लावायची, फक्त काय करायचं, फक्त पाय लांब टाकायचे आणि बॉडी पोझिशन ओके ठेवायची फक्त. तर ह्यानी कसं इंजुरी होऊन नका देऊ, फक्त स्लो पळायचं कधी पण. आणि रनिंगमध्ये कधी सांगतो पायाची पोझिशन बरोबर टाकायची, कारण की स्पीडमध्ये आपला जर पाय थोडासा वाकडा पडला तर लपडा काय होतं, मेजर इंजुरी होऊन जाते लगेच सपकन दिशा. त्याच्यामुळं हळू पळायचं, कधी पण टेक्निकनी पाय टाकायचे. चला आता आपण आता स्प्रिंट वर्कआउट करू. चला चले, चला खाली आलो आता आपण. इथून वर जायचं बघा तिथपर्यंत, असं इथून. तर आता इथून स्टार्ट पॉईंट करू आपण. आता इथून स्पीड घ्यायची, इथून राऊंड मारून असं वर जायचं. तर चला इथं स्टार्ट पॉईंट ओरेश उडू आता.
तर चला आपण आज लेग फ्री केले, कारण की स्कॉट मारले लेग जाम झाले. तर आज स्प्रिंट मारली. स्प्रिंट म्हणजे एकदम स्लो, म्हणजे फक्त स्टेपिंग टाकले आपण, स्पीड लावली नाही, काही नाही, फक्त पाय खोलले. पाय खोलायची एक्सरसाइज. आणि काल जाम झाले ते, म्हणून आज लेग फ्री केले आपण. चले तर चला फोन. तर चला आता पुढच्या वर्कआउट करून निघू. आता काय करायला मग आलं का मार उडी. आता करू रेग्युलर मधले आपण स्किपिंग मारू. आता स्किपिंग मारायला का रे, इकडे चल. चला आपण स्किपिंग मारू, तू पण स्ट्रेचिंग आ. तर आपण स्किपिंगचे 100चे 4 सेट कंप्लीट केले. तर आपली 400 स्किपिंग कंप्लीट झाली. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. आता पाय जाम झाले, मग मला पण स्ट्रेचिंग करू आला आहे. नाही तर एवढं मला पण करीत नाही कधी. आता कळलं त्याला स्ट्रेचिंग किती मेन असते म्हणून. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आपण. तर आपण डिपचे 20 सेट मारले आपण. तर लय दिवस झालं मारलं नव्हतं, 4-5 दिवस गॅप पडला आपला. तर चला, कारण की अल्टरनेट मारायचं आपले फिक्स वर्कआउट आहे. एक डिप्स आहे, ॲप्स आणि स्किपिंग, हे कंटिन्यू डेली 2 कोणते तरी मारायचे. तर आपण आज डिप्स मारले आणि स्किपिंग मारली. उद्या डिप्स मारू नाही तर स्किपिंग मारू नाही तर ॲप्स मारू, दोनपैकी एक. कारण की टाईम जास्त लागतो, त्याच्यामुळं अल्टरनेट मारायचे. कमी सेट होते, जास्त सेट मारू आपण. चला, ह्याने आपलं दररोज सांगतो, ह्याने शोल्डर, चेस्ट आणि ॲप्स आणि पायाची बॅकची मसल एकदम ट्रेस होऊन जाते. हे वर्कआउट करा तुम्ही. चला
चाललं ठेव. पाय दोन चिटको. आणि लफडा काय होतो माहिती आहे का, आपण जेव्हा वर्कआउट करतो, तुम्हाला 10 वेळेस सांगितलं वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग करीत नाही, त्याचा हा परिणाम आहे. केली त्या स्ट्रेचिंग हा फंडा आहे, कारण मसल जाम होतील. मसल जाम झाली कमीत कमी 2 ते 3 दिवस पेन होत त्याचा. तुम्ही काही करा त्याचं. त्याच्यामुळे म्हणलो स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर ही एक्सरसाइज केली ना, हे डेली करा, थोडीशी मसल रिकवर होऊन जात थोडीशी. तर चला स्ट्रेचिंग करू आता. आपण आम्ही माझा स्पॉट आमचं तर सुरू होत नाही. हां तर माहीत आहे. चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. ते दोरी घेतली का, दोरी मार ना. काय? दोरी स्ट्रेच कर ना. नका आता केली नसते. येंगे सहाय करतो एवढी संख्या कर. करू. जिंकले. हां ठीक आहे. आणि त्याचा जर्सी नंबर काय? 18. आणि 28 मॅच जिंकली. मग आता तिकडून खेळणार आहे का? टॅक्स लागतो. टॅक्स लागतो. म्हणजे तू वर्षाला 5 कोटी कमीत असला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज केला आपण लेग फ्री. त्याची करण्याची पण लेग जाम झालते. तर आज आपण स्प्रिंट मारली. स्प्रिंटनी काय होतं माहिती आहे का, ते पण फास्टमध्ये नाही, एकदम स्लोमध्ये फक्त स्टेप लावून टाकले, म्हणजे पाय खोलले फक्त आपण. तर ही एक्सरसाइज केली. तर चला ह्यानी काय होतं तुम्हाला आता कळलं एक्सपिरियन्सवरून करायचं. तर कळलं का? वर्कआउट झालं. डायरेक्ट पाणी उभेही प्यायचं नाही, थोडंसं बसून प्यायचं. आल्ला. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट.
हे ते चॅलेंजच झालं भाऊ हे इकडून यायचं. तर चला वर्कआउट झाला क्लोज. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.